नमस्कार मंडळी, जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही निघालो आहोत खारघरमध्ये असलेल्या इस्कॉन मंदिरामध्ये, जे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे इस्कॉन मंदिर आहे. पहाटे 5 वाजता आम्ही घरातून निघालो. रस्त्यावर अजिबात गर्दी नव्हती, म्हणून साधारण 1.5 तासात आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिराच्या प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच भक्तिमय वातावरण जाणवू लागलं. सर्वत्र हरे कृष्ण हरे राम या नावाचा गजर चालू होता. थोडा वेळ थांबून अखेर श्रीकृष्णाचे दर्शन झाले. सुंदर शृंगार, रंगीत वस्त्रे, मोरपंखी मुकुट आणि मोहक हसू बघत राहावे वाटत होते. मंदिर अतिशय सुंदर आहे, तसेच तिथले कोरीव काम खूप आकर्षक आहे. मंदिराच्या भिंतींवर कृष्णाने केलेल्या लीला रेखाटण्यात आल्या आहेत. गर्दी थोडी वाढली, पण मंदिराच्या परिसरातील शांतता आणि दिव्य वातावरण मनाला भारावून टाकत होतं. मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आहे. मंदिराच्या आतमध्ये एक रेस्टॉरंट आहे, जिथे स्नॅक्स आणि प्रसाद मिळतो. आज जन्माष्टमी असल्यामुळे मंदिराच्या आवारात विशेष स्टॉल्स लावले होते. वेगवेगळ्या केंद्राची माहिती, दान आणि सेवेसंबंधी मार्गदर्शन तसेच आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध होते. येथे भक्ती वेदांत आयुर्वेदिक हिलिंग सेंटर हा आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. हे केंद्र शरीर, मन, आत्म्याच्या संतुलनावर आधारित आयुर्वेदिक उपचार पुरवते, ज्यामुळे जीवनशैलीचे त्रास आणि मानसिक तणाव दूर करण्यास मदत होते. मंदिराच्या बाजूला असलेल्या गिफ्ट शॉपमध्ये कृष्णाच्या छोट्या सुंदर मूर्ती, चित्रे, पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू मिळतात. एकंदरीत खारघर इस्कॉनमध्ये जन्माष्टमीचा अनुभव हा आनंद, भक्ती आणि समाधानाने भरलेला दिवस होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण.